रोहा म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला। गेले कित्येक दशक रोहा नगर परिषदेवर तटकरे परिवाराचा झेंडा फडकत राहिला आहे। परंतु त्यातच शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीत माजी नगराध्यक्षा सौ शिल्पा धोत्रे यांना आपल्या पक्षात घेत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून त्यांचा उमेदवार उभा ठाकला आहे। शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सार्वत्रिकपणे प्रामुख्याने रोहा अष्टमी नगर परिषदेकडे लक्ष केंद्रित केले आहे। हे बघता रोह्यातील सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना बळ आलं आहे। त्यामुळे यंदा रोह्यात पुन्हा तटकरे की गोगावले, रोहेकर नागरिकांचा कौल कोणाला असा सवाल उपस्थित होत आहे। रोह्यामध्ये यंदा राष्ट्रवादीचे वेगळेच गणिती चित्र पाहायला मिळत आहे। मागील स्टँडिंग असलेल्यास आणि इच्छुक नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे इच्छुकांच्या नाराजीचे चित्र स्पष्ट दिसत आहे। आता या इच्छुकांचे काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। एका बाजूला शिवसेनेकडून नगरसेवक, सभापती, माजी उपनगराध्यक्ष पद भूषवलेल्या सौ शिल्पा अशोक धोत्रे असा अनुभवी चेहरा आहे, तर एका बाजूला राष्ट्रवादीकडून सुशिक्षित, हुशार, तरुण परंतु नौखा असा कुमारी वनश्री समीर शेडगे असा चेहरा आहे। त्यामुळे रोहेकर कोणत्या चेहऱ्याला पसंती देणार ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।